अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल। नमो त्रिरत्न आहे। आम्ही आता प्रवास करत आलेलो आहोत पांगरी येथे। तर इथे आजपासून सुरू होणाऱ्या सतीपटणामध्ये आमचे मोठे काका आयुष्यमान सुनीलदादा बोर्डे यांना आम्ही सोडण्याकरता आलेलो होतो। नमस्कार, मी प्रशांत दिंगे। या ठिकाणी विपश्यना चॅरिटेबल ट्रस्ट बुलढाणा त्याच्या अंतर्गत हे पांगरी येथे आपलं धम्मकिरण विपश्यना केंद्र या ठिकाणी आहे। गत 3-4 वर्षापासून या ठिकाणी विपश्यनाचे 10 दिवसीय कोर्स होत आहेत। सोबतच 1 डे, 3 डे आणि चिल्ड्रन कोर्ससुद्धा या ठिकाणी होतं। त्यापैकीच एक सतीपठाण नावाचा जो कोर्स आहे, जो की 7 दिवसांचा असतो। 7 दिवसांच्या या कोर्समध्ये ज्यांचं 3 दिवसीय शिबिर झालेलं आहे आणि त्याचबरोबर एक सेवा झालेली आहे, अशा व्यक्तींना या सतीपठाण या कोर्सला इथे त्यांना घेता येतं, तर त्यांना परमिशन मिळत असते। असं या कोर्सची सुरुवात या ठिकाणी उद्यापासून होते। तर हा कोर्स करण्यासाठी गंभीर साधक असणं गरजेचं आहे। तर हे विपश्यना केंद्र आहे आणि या विपश्यना केंद्रावरती विविध कोर्सेस असे सुरू असतात। सुनील नरेंद्र बोर्डे, पूर्वीचा विपश्यी साधक आहे। मी नोकरी निमित्ताने मुंबईला राहतो, तसं माझं मूळ गाव बुलढाणा जिल्ह्यातील धाड हे आहे। मला या सतीपठण 7 दिवसाच्या कोर्सची माहिती मिळाली आणि त्यानुसार मी रात्रीच्या मेल ट्रेनने सकाळी 9:15ला धाड येथे पोचलो। कारण या कोर्स करण्यासाठी उत्सुकता जी आहे ती माझ्या मनामध्ये भरपूर आहे आणि विपश्यनेनंतर 10 दिवसीय 3 कोर्स व एक धम्मसेवकचा कोर्स झाल्यानंतरच तो व्यक्ती या कोर्ससाठी पात्र ठरतो आणि हा थोडासा गहन कोर्स आहे आणि मला या कोर्समध्ये सहभागी होता येतं याबद्दल मी स्वतःला खूप धन्य समजतो। आणि या केंद्राचा आपला सर्वात नम्र विनंती की आमच्या अजिंठा बुद्धविहार चॅनलमार्फत आपण याचा प्रसार करावा आणि आपणही विपश्यना किंवा इतर कोर्ससाठी भरभरून प्रतिसाद द्यावा, ही सर्वांना नम्र विनंती आणि आवाहन करतो। धाडवरून आलो आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात पांगरीसारख्या छोट्याशा गावात हा धम्मकिरण विपश्यना केंद्राला पाहून खूप आनंद झाला। त्याचं कारण असं की एवढ्या छोट्या गावात एवढा छान उपक्रम यांनी राबवला, त्याबद्दल त्यांचे आम्ही मनस्वी आभार मानतो। आपल्या याच्या अगोदर कोर्स झालेले आहेत का?
आमचा एकदम मरकळला झालेला आहे पुण्याला. बरं, आता कोर्ससाठी आले का? नाही, आता आम्ही आमचे काका आहे, मोठे काका, त्यांना इथे सोडवण्यासाठी आलोय. त्यांना सोडून थोडंसं वातावरण बघून थोडंसं थांबावं वाटलं, मन रमलं इथं. ड्राइवर पण आहेत. कहाँ से आए भैया? हम धार से आए। धार से आए क्या? कितने लोग लेके आए थे? हम 7-8 लोग लेके आया हाँ हाँ. और डेली आते इधर। अच्छा, तो तुम ही ट्रिप लाते किधर ये शिविरा को? हाँ, इधर धार तरफ के ट्रिप मैं लेकर आता हूँ। अच्छा अच्छा, अच्छी बात है, अच्छी बात है. हाँ। ठीक ठीक. मी मोहन उत्तम मिसा, मुंबई विरारला राहतो. माझं गाव इथे भागोला आहे. मी सती पठण शिबिरासाठी आलेलो आहे. निरंजन हरी जाधव, मुक्काम पोस्ट डोंगरशिवरी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. मी इथे माझ्या महत्त्वाच्या कारणाने इथे सेवा देतो आणि माझं स्वतःचंच म्हणून मी इथं पूर्ण काम करतो. पूर्णपणे माझ्याकडे जय भीम नमो बुद्धाय. मी बुलढाण्यावरनं DK मोरे BKB या ठिकाणी सतीपठाणसाठी आलेलो आहे. आणि सतीपठाणमध्ये येत असताना माझे सुरुवातीचे 3 शिबिर प्लस 1 सेवा झालेली आहे. आणि माझं सतीपठाण चांगल्या पद्धतीने जावं हे तुमच्याकडून सदिच्छा. जय भीम नमो बुद्धाय. किरण विपश्यना केंद्र, पांगरी उंपरहांडे, जिल्हा बुलढाणा. परत आनंदाची गोष्ट अशी की हे जे सेंटर आहे धम्मकिरण विपश्यना केंद्र पांगरी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा, तर यांचे संचालक इंगळे सर यांच्या पत्नी आयुष्यमती इंगळे मॅडम त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ. कांता तेजराव इंगळे, विपसना टीचर, धम्मकिरण पांगरी. आपल्या सोबत आहेत
विपश्यना केंद्राच्या शिक्षिका धम्मकिरण विपश्यना केंद्र पांगरी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांच्या संचालिका ज्याला म्हटलं जाईल आणि विशेष करून शिक्षिका. तर मॅडम, माझा एक प्रश्न असा आहे की आपल्या या विपश्यना केंद्राचं तुम्ही जे स्थापन केलं त्याचं वर्ष कोणतं? हे 2020 पासून झालेलं आहे सुरू. तिथूनच आपले शिबिर सुरू झालेले आहे 2020 पासून. तर आपण नेहमी 10 डेज वगैरे दर महिन्याला घेतो. आधी महिला पुरुष वेगवेगळे असायचे, पण आता एकत्र घेतोय आपण. आणि इतर वेळेस आपण सती पठाण पण घेतो. तर सती पठाण म्हणजे कमी घेतले जाते, पण 10 दिवसाची दर महिन्याला राहतात. आणि 1 डे आणि 2 दिवसाचं पण 3 दिवसाचं पण असे पण शिबिर घेत राहतो. आणि परत लहान मुलांचे पण बालशिबिर इथे होत राहतात. म्हणजे त्यांच्या सुट्ट्या पाहून वगैरे आपण बालशिबिर पण घेत राहतो. आणि मॅडम, या मागचा तुमचा हेतू काय आहे? आमचा हेतू काहीच नाही आहे, फक्त आपल्याला म्हणजे सेवा द्यायची आहे की इथे आल्याने म्हणजे सगळ्यांना लाभ होतात, विपश्यनेमुळे लाभ होतात. तर आपल्याला ही संधी मिळाली तर आम्ही त्या संधीचा म्हणजे फायदा घेतो आहे आणि त्यांना म्हणजे विपश्यना देत आहे. तर याच्या मागचा आम्हाला काही नाही, आम्हाला काही फायदा नाही आहे, पण आमच्यामुळे जर कोणाचं चांगलं होत असेल तर फक्त हाच उद्देश आहे आमचा. यांनी कसं म्हणजे विपश्यनेमुळे सगळे विकार निघत राहतात. हा मुक्तीचा मार्ग आहे. तर मुक्तीचा मार्ग म्हणजे काय, एक एक विकारातून आम्ही मुक्त होतो. तर हे आम्ही लोकांना असं सांगत राहतो आणि त्यांना इथे धम्म वगैरे देत राहतो. मॅडम, बरेचसे साधक साधिका जे आहेत जे ऑनलाईन अर्ज करतात आणि ऑनलाईन अर्जामध्ये तुमचं धम्मकिरण विपश्यना केंद्र पांगरी मिळतं बघा, बुलढाणा तालुक्यातलं, बुलढाणा जिल्ह्यातलं. तर काही काही साधक साधिकांना या शिबिरापर्यंत येताना अडचणी भासतात. तर कृपया करून त्या साधक साधिकांना आपण यथायोग्य असं जो राष्ट्रीय महामार्ग आहे किंवा जो येण्याचा मार्ग आहे त्याच्याबद्दल माहिती देसाल? हो, तसं बघा म्हणजे इथे तसे ॲटो वगैरे इथे इथपर्यंत येतात आतमध्ये सेंटरला. आणि बस वगैरे म्हणजे रोडवरच थांबतात. तर त्यांना येण्या जाण्याचं मग आपण तसं ॲटो वगैरे सांगत राहतो की त्यांना ज्यावेळेस यायचं असते तर ॲटो वगैरे आपण बोलवून त्यांची सुविधा वगैरे करतो अशी. तर मॅडम, बुलढाण्यावरून पांगरी येण्यासाठी सहसा कोणची बस उपलब्ध राहील नवीन साधक साधिकांसाठी? ही सैलानी वगैरे आहे, सैलानी बस. आणि ॲटो पण असतात. ठीक ठीक. तर बघा, तुम्ही जर बुलढाणा मार्ग येत असाल तर बुलढाण्यावरून येण्यासाठी तुम्हाला सैलानी मार्गे जी चिखली बस लागते तर त्या बसनं तुम्ही येऊ शकता. तुम्ही जर चिखली मार्गे येत असाल तर सैलानी मार्गे परत तीच बस तुम्हाला बुलढाण्यापर्यंत मिळेल. आणि धाड मार्गे जर संभाजीनगरकडून येत असाल तुम्ही धाड मार्गे, सिल्लोड मार्गे, तर धाडवरून दुधावरून माळवंडी मातला या मार्गे तुम्ही या विपश्यना शिबिरापर्यंत पोहोचू शकता. तर गरम्य वातावरणामध्ये शिबिराचा तुम्ही सर्वांनी आनंद घ्यायचा आहे आणि आपले विकारमुक्त व्हायचं आहे. तर मॅडम, तुम्हाला जाता जाता साधक साधिकांसाठी काय संदेश देऊ इच्छिता? साधक साधिकांना म्हणजे की बाबा त्यांना हीच प्रेरणा देतो आपण की इथे आल्याने काय होते, त्यांचं मंगलच होते की जे विकारमुक्त होतात तर ते कसं फ्रेश राहतात. म्हणजे एक खूप भरलेलं असते आमच्यामध्ये विकार. तर इथे आल्याने कसं आहे एक 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 म्हणजे निघत राहते. जे भरलेलं आहे तर ते निघत राहते. निघल्याने मग जे कसे ते फ्रेश होतात तर त्यांना बरं वाटते. आणि ते त्यांचे अनुभव सांगत राहतात की आम्ही विपश्यना केल्याने आम्हाला काय फायदा झाला आणि काय म्हणजे असं. तर ते पुन्हा येऊ इच्छितात म्हणजे इथे की नाही मॅडम म्हणजे आहे विपश्यना बरं का, याच्यामुळे म्हणजे खूप फायदे होतात. आणि घरातली प्रॉब्लेम त्यांची कमी होतात. कारण कसं समाधानी राहतो ना, विपश्यनेमुळे समाधानी राहतो. तर समाधानी राहिल्यामुळे कसं फ्रेश राहतो आपण स्वतःच. तर त्यांना ते सांगत राहतात आम्हाला की नाही मॅडम याच्यामुळे म्हणजे खूप आम्हाला बरं वाटते आणि आम्ही करत राहू, तुम्ही सांगत राहा फक्त आम्हाला. ठीक आहे मॅडम, खूप खूप आपलं धन्यवाद की आपण आमच्या यूट्यूब चॅनलला भेट दिली आणि आपली या शिबिराच्या अशा म्हणजे काय बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा तुम्ही प्रतिक्रिया दिली याबद्दल आमच्या चॅनलच्या मार्फत मी आपला सहर्ष आभार मानतो. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल. गच्छामि